हायवेवरच मोठे ट्रकनी त्याला उडवून गेला होता. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे 5 वर्षाचा काय 6 वर्षाचा असा पेशंट होता. नाही 8 वर्षचा 8 वर्षच्या अंदर पोहेचा माझा ॲक्सिडेंट होईल. तर ते समयમાં मी दारू पीत होतो आणि तंबाख विमल सगळा काय खात होतो. तर माझी मम्मी जी आहे ना ती विश्वासમાં होती. त्याचे पहिले 2 वर्ष मी विश्वासમાં जायला होतो. कारण म्हणून आम्ही जात होतो. ते बाकीच्यांना माहीत आहे. पण स्वतः पण मी दारू पीत होतो आणि व्यसनमा होतो. मग माझ्या कोशीचा ॲक्सिडेंट झाला. मग आहे ना तर धरणपूर आम्ही गेलो. तर जी मला पाहायचे पैसे देत असा तर मोठा खर्च झाला. तसा तर अख्खा 3-3.5 लाख रुपयाचा खर्च झाला. पण जदवस 2 महिने मी हे पैसे पुरवलं. पण त्याच्यानंतर मग आपण पैसा अख्खा घटून गेलं. मग जी येत मला पाहायचे हे पैसे येत पण मग मागा मग कोणीच देत मग पुरं झालं ना. मग माझ्या शेटनी मला 40,000 रुपये दिलं. त्यांनी पण मागून अजून पैसे मागले नाही. त्यांनी पण माफच केलं. आणि मग शेवटचा जो 3 आहेत ना ऑपरेशन मोठी झाली. त्याच्या जो ते आहे ना आपले ही साईनाथ हॉस्पिटल तुम्हाला माहीत आहे. साईनाथ हॉस्पिटल मोठा बिल येतो. आमचे तर आपली अठ्ठी पण 3 एक पेशंट आहे. ती 3-3 दिवस राहून तशी निघून गेलो. 2 महिने ते दवाखान्यात मी पोषा ठेवला. हालेलुया. 2 महिना पोषा बी ठेवला. तर 1 महिन्याचा हे 91-92 हजार रुपये बिल यायचा. हो. तर शेवटचे 1.5 मासचा बिल मागून पैसे घटून गेलं तर कसा देवाने तो माणूस तयार केला तो मला खबर नाही. पण जदोस मला पैसेचा बेस म्हणून रजा द्यायच्या समयમાં तो माणूस मला मिळाला. कधवा जेव्हा रजा दिया तर दोस्त माणूस आला आणि त्यांनी असं सांगला आणि डॉक्टरांनी सांगला काय तुझा अख्खा बिल भरून दिला आहे सांग. बरोबर अख्खा बिल भरून दिला आहे. तर 1.5 मासचा 92 हजार रुपये त्यांनी पैसे भरेल आणि त्यांनी मला मग आहे ना तर दवाखान्याचे आहे ना बारणापाशी आला. तर दोस्त तेव्हा मला माणूस मिळवला. तर दोस्त त्यांनी मला असं सांगला खिशात बाजू माझे 1500 रुपये त्यांनी घालून दिलं. हे बा भाड्याला दर. त्यांनी मला फक्त एवढाच सांगेल काय तू विमल खातोस तर मी त्याला झूट बोललो नाही खा. मग दारू पितोस तर नाही. तंबाखू म्हणून खातो हुडाक मी सांगेल. आणि त्यांनी मला फक्त हुडाक सांगला होता काय मीही बा दबून सिगरेट पितो पण मीही सोडून दिया हूँ तसा तूही बा सोडून देतोस. मला फक्त हुडाक त्यांनी शब्द सांगितलं दुसरा काही नाही. पण तुझे पैशाच्या बा ध्यान राख. तर ते दिवसापासून माझी तंबाखी गेली आणि माझी अख्खा सगळा माझे व्यसन गेला. आज मी 4-5 वर्ष झाले मी देवाला आभार मानतो. माझे पैसे अजून पण चालत जातो आणि स्कूलમાં भणतो आणि आता पण तो सठाમાં भणतो. पण जरूर आहे ना अजून पण लंगडातो. पण देवाच्या कृपेने आज पैसे मला चालवतो. मी देवाला खूप आभार मानतो. आमेन 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 आमेन. गॉड ब्लेस यू.